मला तुमच्याशी विनम्रतेच्या गुणधर्माबाबतीत बोलायचं आहे. विनम्रतेचे गुणधर्म, विनम्रतेचे. खरं तर माझा विश्वास आहे की हा प्रथम क्रमांकाचा गुण आहे ख्रिस्ती व्यक्तींसाठी, ज्याची आपण वाढ केली पाहिजे. ख्रिस्ताने स्वतःविषयी सांगितलेला हा सगळ्यात प्रथम असा गुणधर्म आहे. मत्तय 11 जेव्हा तो म्हणतो की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. माझ्याकडून हे शिका. तो म्हणतो विनम्र व्हायला माझ्याद्वारे शिका. पुढे तो म्हणतो मी जो मनाचा सौम्य आणि लीन, म्हणजे कर्मठ कठीण हेकेखोर असा नाही. आपल्याला बाकीचे गुणधर्म खूप छान वाटतात, खूप छान. सौम्यपणा खूप छान आहे, लीनता खूप सुंदर आहे. मला कर्मठ कठीण हेकेखोर लोकांच्या आसपास वावरायला नको वाटतं, कारण तुम्ही त्यांना कधीही समाधानी करू शकत नाही. आधी मी त्यांच्यासारखीच एक होते. माझी वाढ अशा घरात झाली. माझे वडील असे होते आणि तुम्ही अशा लोकांना आनंदी करू शकत नाही जे खूप कर्मठ कठोर हेकेखोर असतात. आणि येशू म्हणाला मी तसा नाही, तर मी सौम्य, लीन, प्रेमळ, क्षमाशील आणि नम्र असा आहे. पण तो सुरुवातीलाच सांगतो माझ्याकडून शिका, कारण मी नम्र आहे. नम्र. बघा, पाप या विषयासंबंधी बोलताना गर्व याविषयी बोलणं हे खूप सुरक्षित आहे. गर्व करणं हा एक असा आत्मा आहे ज्याला स्वतःचा तोरा मिरवायचा असतो आणि कुणाच्या अधिकाराखाली किंवा निर्देशांप्रमाणे जगायचं नसतं. आणि विनम्रता म्हणजे गर्व आणि अरेरावीपासून सुटका होणं आणि स्वतःचे योग्य मूल्यमापन करणं, म्हणजे स्वतःबद्दल कुठेही कमीपणा न वाटणं आणि त्याच वेळी आपण जसे आहोत त्यापेक्षा अधिक न समजणं, स्वतःला दुसऱ्यापेक्षा अधिक न समजणं. आणि तुम्ही स्वतःच तुम्हाला जे हवं ते करू शकता समर्थपणे आणि दैवी देणगीनुसार कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता, अगदी वरदान मिळाल्यासारखे. आणि म्हणूनच जेवढं अधिक कार्य तुम्ही करू शकाल तितके जास्त तुम्ही प्रगल्भ व्हाल आणि तितकं अधिक तुम्ही नम्र व्हाल. देवाने तुमच्या ठाई या देणग्या ठेवल्यामुळे तुम्ही आनंदित व्हायला हवं. काहीही करण्यास देव तुम्हाला पात्र बनवतो म्हणून तुम्ही खुश असा. पण आपण काय करतो तर जितकं जास्त कार्य करतो तितके जास्त गर्विष्ठ आणि संकुचित होत जातो आणि इतरांना कमी लेखायला लागतो आपण, नाही का? असं करतो ना आपण. बायबल म्हणतं की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हे असं काहीतरी जे आपण शिकायला हवं, जे खरंच आपण करू शकतो. म्हणजे आपण जर स्वतःला विनम्र करायला शिकलो नाही तर देव ते अपमानाद्वारे शिकवतो आपल्याला. स्वतःला नम्र करणं सोपं आहे, देवाने ते आपल्यासाठी करण्यापेक्षा. आणि मला काय म्हणायचं हे तुम्हाला कळलं असेल. आणि बघा, गर्वाची व्याख्या करायची झाली तर स्वतःला अवाजवी महत्त्व देणं, आपल्या श्रेष्ठत्वाचा, ज्ञानाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा, योग्यतेचा, ऑफिसमधील पदाचा किंवा पदोन्नतीचा अकारण अभिमान बाळगणं, गर्व ही गंभीर समस्या आहे. जे हवेत मनोरे बांधतात, इतरांपासून स्वतःला वेगळं समजतात आणि इतरांचा नेहमी अपमान करतात आणि इतरांशी आखडू आणि खडूसपणे वागतात, त्यांची प्रगती किंवा पदोन्नती खरंच शक्य आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला वाटतं गर्वाबाबत 2 मोठ्या समस्या आहेत. पहिली म्हणजे आपल्याला वाटतं देवाची आपल्याला गरज नाही, आणि दुसरी म्हणजे इतरांशी आपण कसेही वागू शकतो असं आपल्याला वाटतं. आणि आपण इतरांशी कसे वागतो ही देवासाठी वैयक्तिक अशी बाब आहे. येशू नक्कीच लोकाभिमुख व्यक्ती होता. तो लोकांसाठी काही करायचं, त्याला लोक आवडायचे. त्याने हलक्या आणि पतितांचा उद्धार केला आणि त्याला गरीब आणि गरजूंना आणि अनाथ आणि विधवांना मदत करायला आवडायचं. एखादा अधिकाराच्या पदावर असल्यामुळे जर तो इतरांशी वाईट वागत असेल केवळ अधिकारामुळे, तर त्याला ते जराही खपत नसे. विनम्रता ही सर्व काळ महत्वाची आहे, कारण बायबल सांगतं ती सन्मान आणि उन्नती यांच्या अगोदर असते. बघा, दैहिकतेमुळे लोक भरकटतात आणि कदाचित जगात एखादं पद मिळवतातही, पण
अशा पदोन्नतीमुळे तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही, ते कधी आनंदाने मिळत नाही, केवळ दबावामुळेच मिळतं. जरा प्रसिद्ध असलेल्या लोकांकडे बघा, जगात ज्याची प्रगती झाली आहे त्यांच्यावर किती दबाव आहे. आत्महत्येचं, दारू आणि नशेचं प्रमाण पहा, उद्ध्वस्त आणि निकामी झालेली आयुष्य पहा. कारण खरी पदोन्नती देवाकडून येते. खरी पदोन्नती आणि उन्नती देवाद्वारेच येते. आपण कुठेही सामावले न जाता चांगल्या पदोन्नतीसाठी देवाची वाट पाहावी. कारण जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करता, स्वतःवर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. पण जेव्हा देव देतो, तोच काळजीही घेतो. एखादा नम्रपणे हे सगळं घडण्यासाठी देवाची वाट पाहू शकतो. त्यांना शारीरिक रीतीने हे सगळं घडवण्याची काही गरज नसते. आणि खरी विनम्रता सन्मान आणि पदोन्नती मिळवून देते. नीतिसूत्र 6 म्हणतं, देवाला गर्वाचा तिटकारा आहे. तिटकारा असलेल्या 7 गोष्टी बायबलमध्ये सांगितल्या आहेत आणि पैकी 6चा द्वेष करतो आणि 7व्याचा देव तिरस्कार करतो. ते आहे भांडण. निस्संशय देवाला तिटकारा आहे त्याचा, जेव्हा आपल्यात भांडणाची अपप्रवृत्ती असते किंबहुना आपण लोकांसोबत शांततेने राहण्याऐवजी असंतोष पेरत असतो. तर तो 6 गोष्टींचा तो द्वेष करतो, ज्यापैकी एक आहे गर्व. आपण आपल्या बोलण्याबाबतीत काहीतरी केलं पाहिजे. गर्व ही समस्या असलेली व्यक्ती खूप तोंडाळ असते आणि तीही चुकीच्या वेळी. आपण विनम्रपणा हा शिकलाच पाहिजे. आपण शिकायला हवं गर्व कसा ओळखायचा, विनम्रता कशी ओळखायची. आणि जरा लक्ष द्या, आज मी इथल्याच एका पालकांना भेटले जे आमच्यासोबत आफ्रिकेतील मलावी या ठिकाणी आउटरीचचं काम करतात. आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं की किती मोठं असं चर्च त्या ठिकाणी आहे. आणि त्याने मला हेही सांगितलं की हे दाम्पत्य खूप मोठी सेवा करतंय. आणि म्हणून आज मी त्यांना भेटल्यावर त्यांना म्हटलं की मला ठाऊक आहे की इथे खूप छान भव्य असं चर्च आहे. आणि मी तात्काळ सांगू शकते की तो माणूस इतका विनम्र होता, कारण त्याने सांगायला सुरुवात नाही केली की इथे 7 सभा होतात दर आठवड्याला, त्या इतक्या भरगच्च असतात की पार्किंगला जागा मिळत नाही वगैरे वगैरे वगैरे. तो म्हणाला की आम्ही वाढत आहोत. मला आवडलं ते आणि खूप आवडलं. अशा प्रकारच्या लोकांसोबत काम करायला मला आवडतं. कधी कधी आपण खूप प्रौढी मिरवतो. आपण खूप काळजी घ्यायला हवी गर्वाबाबतीत. हे जरा चमत्कारिक असतं की सेवा कार्यातले लोक सगळं कसं मोजतात. किती लोक आले होते, हे किती आणि ते किती आणि तिकडे किती होते, इतर काय आणि कसं. आणि मला नाही वाटत येशूने असं कधी केलं असेल. आमेन. चला आता माझ्याकडे असं बघू नका. विनाशाआधी गर्व येतो. नेहमी तुम्ही लक्ष द्या, विनाशापूर्वी गर्व हा आलेलाच असतो. आणि अगदी थोडकेच किंवा मोजकेच लोक प्रगती करतात, प्रसिद्धी मिळवतात आणि देवाकडून आलेली उन्नती हाताळू शकतात उत्तम प्रकारे. अगदी थोडकेच. म्हणूनच पौल म्हणतो, नवीन विश्वासात आलेल्यास पुढारीपणा देऊ नये. कारण जर तुम्ही तसं केलं तर त्याच्यासाठी ती समस्या ठरेल. कारण त्याला अजूनही ठाऊक नाही अशी गोष्ट तुम्ही त्याला करायला सांगता आणि त्याच्याकडे ती हाताळण्याचा प्रौढपणा नाही. आणि तुमच्यासाठी समस्या ठरते, कारण त्याने केलेला गोंधळ नंतर तुम्हाला निस्तरावा लागतो. कधी कधी सेवा कार्यात किंवा व्यापारात आपण इतके उतावळे होतो की कुणीही जरा हुशार वाटला की आपण त्याला लगेचच पद देऊ करतो. पण आपल्याला त्याच्या गुणांची खात्री करायला हवी. आणि असे पुष्कळ लोक, वरदानप्राप्त लोक असतात की ते मार्गदर्शन करू शकतात, पण एखाद्या त्या ठिकाणी पोहोचल्यावर टिकवून ठेवण्याचा गुण त्यांच्यात नसतो. मला त्या सिनेमातल्या लोकांचा कंटाळा आलाय. त्यांची लवकर वाढ होण्याऐवजी त्यांचं पतनच लवकर होतं आणि मग स्वतःलाच ते दोष देत राहतात. दिवसाची सुरुवात छोट्याशा गोष्टीने वाईट वाटून घेऊ नका आणि मोठ्या मंचावर घिसडघाई करू नका. ऑफिसच्या दारावर आपल्या नावाची पाटी लावणं किंवा लोकांनी साहेब म्हणावं किंवा पुढारी म्हणावं किंवा अजून कशाचीही घाई करू नका. पुष्कळचे लोक चर्चला येताना त्यांचा जगिकपणा ते घेऊन येतात, जो त्यांना लगेचच कुणाला तरी दाखवायचा असतो. आणि खरं तर तुम्हाला जर खरंच मिनिस्ट्रीत यायचंय तर कुठल्या मंचावर यायची गरज नाही किंवा तुम्ही त्याचा शोधही घेऊ नये. देव निवडतो कुणाला कुठे ठेवायचा आणि तो तिथेच तुम्हाला ठेवणार आहे. आपण त्या ठिकाणी विनम्र राहून तो जे सांगतो ते करायला हवं. पण जर तुम्हाला संडास साफ करायला सांगितलं तर त्यातही आनंद माना.
नाहीतर मग आपला दासपणाचा आत्मा येणार नाही. जगाच्या दृष्टीने या किंवा त्या महान कामाचं पारितोषिक मिळणार नाही, पण आपल्याला पारितोषिक मिळणार कारण वैयक्तिकरित्या आपण देवाची आज्ञा पाळतो आणि काहीही असलं तरी त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. हरकत नाही मग जग त्याकडे कसं पाहतं किंवा त्या बाबतीत त्यांना काय वाटतं. आमेन. विनम्रता उत्कृष्ट आहे. कदाचित हा सगळ्यात कठीण गुण आहे आत्मसात करण्यासाठी, आणि सौम्यता हे 2 कठीण असे गुण आहेत. सगळ्या प्रकारच्या अशांततेचं मूळ गर्वात आहे. आणि जर मी कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहू शकत नसेल तर त्याचं कारण आहे मी. वाट बघण्यात मला कमीपणा वाटतो. मला जे हवंय ते ताबडतोब हवंय, ताबडतोब. आमेन. म्हणून या समस्यांना आपल्या जीवनात हाताळायला हवं. आणि हा काही ओरडून सांगण्याजोगा संदेश नाहीये, पण जर तुम्ही हे ऐकाल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला याने मदत होईल. कारण जे काही देवाकडून तुम्हाला हवं असतं त्यासाठी तुम्हाला नम्र व्हावं लागेल आणि त्याची वाट पाहावी लागेल. त्याच्यावर विसंबून राहणं शिकावं लागेल. त्याने ते देण्यापूर्वी त्याची गरज वाटायला हवी. ते मिळाल्यावर लक्षात ठेवायला हवं आपण अधिक विनम्र असावं आणि देवाने तुमचा उपयोग केला म्हणून लोकांसोबत त्याचा आनंद माना. आमीन. खरं तर बायबल सांगतं 1 तिमोथी अध्याय 3:6 मध्ये या नवीन विश्वासूंच्या बाबतीत. खरंच तुमच्यासाठी मी वाचायला हवं कारण हे गमतीशीर आहे. विस्तारित बायबल सांगतं तो नवशिका नसावा किंवा मनाच्या संभ्रमित वा गोंधळलेल्या अवस्थेत नसावा, गर्वाच्या परिणामामुळे अहंकाराने आंधळा झालेला आणि गर्वाने फुगून सैतानाप्रमाणे त्याने परीक्षेत पडू नये. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो गर्वाने गोंधळून जाऊ शकतो आणि पुढे चुकीच्या गोष्टी घडू शकतात. पण कधी कधी आपण घमेंडखोरपणे आणि खडूस असं वाईट वागतो, हो ना? आमेन. बायबलमध्ये अनेक नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आहेत ज्यांचं पुढे पतन झालंय. आणि नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं पतन होणं यासारखी वाईट गोष्ट नाही. नेतृत्व ही एक जबाबदारी आहे. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना विनम्र करा. ती एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा ती चूक तुम्ही कबूल करा. त्या बाबतीत वाद घातल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपली चूक होती, पुन्हा मागे जा आणि त्यांची माफी मागा. विनम्र होण्यासाठीचा सगळ्यात महान मार्ग म्हणजे चूक कबूल करताना सहजपणा असणं. मला एक सांगायचं, योग्य असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. योग्य असण्यासाठी आपण कसं वागतो हे वाटणं खूप आनंदित करणारं असतं. आपल्या जीवनात शेवटी काय असतं हो सांगा? पालक म्हणून तुमच्या मुलांशी सतत नम्र राहणं. जरी तुम्ही अधिकाराच्या कुठल्याही पदावर असलात, लोकांचं नेतृत्व नम्रपणेच करावं लागतं. आपल्या तोऱ्याची, घमेंडखोरपणाची काळजी घ्यावी लागते. 1 शमूएलमध्ये आपल्याला शौलाने नेता म्हणून केलेली चांगली सुरुवात दिसते. देवाने त्याला राजा होण्यासाठी अभिषेक केला. नंतर त्याचं राज्य काढून घेण्यात आलं कारण त्याचा घमेंडखोरपणा आणि त्यामुळे देवाचा आज्ञाभंग घडून आला. देवाने जे सांगितलं होतं ते त्याने केलं नाही. जी विनम्र व्यक्ती असते त्याच्या मनात देवाविषयी आदरयुक्त भीती असते. तुम्हाला जे ठाऊक आहे ते तुम्ही करणार नाही कारण देवाला ते तसं आवडत नाही, कारण तो देव आहे, तुम्ही नाही. म्हणून देवाबाबतीत चुकीचा भय असू नये, आदरयुक्त भीती असावी. म्हणजे मग तुम्ही देवाच्या सांगण्यानुसार थोडं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे थोडं असं वागणार नाही. हेच शौलाने केलं. देवाने जे करायला सांगितलं त्यात त्याने बदल केला. त्याने अगदी थोडासाच बदल केला आणि त्याला वाटलं त्याचा विचार चांगला आहे देवापेक्षा. आपण कसं म्हणू शकतो देव घमेंडखोर आणि गर्विष्ठ आहे म्हणून? कारण 1 शमूएल 15:12 म्हणतं त्याने स्वतःचा कार्यक्रम ठरवला. दुसऱ्या शब्दात त्याने स्वतःचा एक विजयस्तंभ उभारला. शौल किती महान होता हे पहा. 1 शमूएल 17 म्हणजे अध्याय 15 वचन 17. जेव्हा शमूएल संदेष्ट्याने त्याला विचारणा केली तेव्हा तो म्हणतो, मी काय चूक केली? बघा, तुमचं मन गर्वाने उन्मत्त होऊ शकतं. गर्व कपट करतं आणि चुकीच्या मार्गाने वागू शकतं आणि तरीही इतर जे करतात ते चुकीचं वाटतं आपल्याला, पण आपल्याला आपली चूक कधीही दिसत नाही, जाणवतही नाही. गर्वामुळे निवाडा केला जातो
तक्रार करण्यामुळे निवाडा केला जातो. सगळ्या प्रकारच्या तक्रारी या निवाड्यातूनच येतात. मी असमाधानी असता कामा नये. मला कुठल्याही प्रकारचा त्रास आणि अडचण येता कामा नये. आज आपल्याला मजा येते का? सांगा मला, तुम्हाला धक्का बसल्यासारखंच वाटतंय मला. चला आता या तिसऱ्या जगातील लोकांकडे जाऊन परिस्थिती बाबतीत कुरकुर करण्याच्या मोहात पडणं सोपं आहे, पण मला आठवतंय प्रत्येकाला जायची संधी मिळत नाही. मला देवाने जायची संधी दिलीये आणि मी माझ्यासोबत शुभवर्तमान घेऊन जाते, येशू ख्रिस्ताचं सत्य घेऊन जाते या अंधकारात जगत असलेल्या देशांसाठी. आणि हे करण्यासाठी थोडाफार त्रास सहन करावा लागतो, पण मी संधीचा विचार करायला हवा. मी कुरकुर आणि गारहाणी गायला नकोत. एक सांगू, मला इतरांसारखंच शरीर आहे. मला स्वतःला त्याची सतत आठवण करून द्यावी लागते. इतर जण करतात तशी मी स्वतःला आठवण करून देते की जॉयस, हे तुझं काम नाहीये. ते जे करतात त्याचा तुझ्याशी संबंध नाही. तू तुझं मत प्रदर्शित करण्याची काही गरज नाही. चला आता, कारण हे खूप सोपं आहे. मला वाटतं मी काय म्हणते, मला काय वाटतं. अहो, तुम्हाला काय वाटायची कुणाला परवा नाहीये. जोवर कोणी विचारत नाही तोवर स्वतःचं मत देऊ नका. पुष्कळदा त्यांना ते नकोच असतं. त्यांना केवळ तुम्ही त्यांच्याशी सहमत व्हायला हवं असतं. आमेन. मला वाटतं हे अजब असतं की आपल्याला दुसऱ्यांचं आयुष्य चालवायचं असतं. म्हणून शमूएल शौलाला म्हणाला, जेव्हा तू स्वतःच्या नजरेत लहानसा होतास, देवाने तुझी पदोन्नती केली. तुम्ही पाहू शकता, योग्य आचरण आणि नम्र स्वभावामुळे जीवनात त्यांची उन्नती झाली, सन्मान मिळाला. पण हे अधिक काळ राहिलं नाही. त्याने स्वतःचा असा स्तंभ उभारला. मी काही काळापूर्वी वाचलं होतं आणि मला वाटतं ते महत्वाचं होतं. हा लेखक म्हणतो की जो पुरुष किंवा स्त्री देवाला संपूर्ण महिमा देते, देव त्यांच्याद्वारे काम करू शकतो हे अजून दिसायचंय. जी व्यक्ती संपूर्ण महिमा देण्यास सिद्ध आणि विनयशील असते, त्याच्याद्वारे काय केलं जाऊ शकतं त्याची मर्यादा पाहण्यास देखील आपली सुरुवात झालेली नाहीये. नम्र मनुष्याचं मनही नम्र असायला हवं. आपल्या खाजगी जीवनातही विनय खूप महत्वाचा असतो आणि त्याविषयी आपण खूप सजग असावं. खरंच खूप सजग. नबुखदनेस्सर हा दानिएलच्या पुस्तकातला एक राजा होता. त्याची सुरुवात योग्य होती, पण त्याचा सर्वनाश व्हायला केवळ 12 महिने लागले. 12 महिने. मला वाटतं आपण दानिएल 4 पाहावं, कारण मला हवंय तुम्ही हे समजून घ्यावं की किती लवकर हे घडू शकतं. जेव्हा देव तुमची उन्नती करतो, तुमच्या पगारात वाढ होते, तुमची कामावर पदोन्नती होते, काहीही होत असताना खात्रीने दृढपणे तुम्ही त्याचे आभार मानायला हवेत आणि त्याला सांगायला हवं, माझी पात्रता नाही, पण तू हे दिल्याबद्दल मी आभारी आहे. दानिएल 4 मधली पहिली 5 वचनं मला आवडतात. नबुखदनेस्सर राजा याकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांस, सर्व राष्ट्राच्या सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस तुमचे कल्याण असो. राजा म्हणाला, परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्या संबंधाने दाखवली ती विदित करावी. हे मला बरे वाटलेले आहे. त्याची चिन्हे किती थोर, त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा, त्याचे राज्य सर्व काळचे आहे. किती जणांना जाणवतंय आता देवाचा आशीर्वाद प्राप्त होतोय. देव आहे, बरोबर, आणि त्याचं प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणार आहे. मी नबुखदनेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो, आणि मला हे आवडतं की जोवर त्याचा स्वभाव योग्य असा होता आणि तो देवाला महिमा देत होता, तो स्वस्थ होता, त्याच्याकडे शांती होती आणि त्याची प्रगतीही होत होती. देवाला तुम्हाला अधिकाधिक देण्यामध्ये खूप आनंद वाटतो जर तुम्ही ते हाताळू शकलात उत्तम प्रकारे. देण्याचा हा प्रकार मला वाटतं विनम्र शैलीशी निगडीत आहे आणि देव आपल्याला आशीर्वादित करतो आणि आपण आपल्यापेक्षा कमी असलेल्या लोकांची काळजी करत नाही. त्या ठिकाणी वागणुकीचा प्रश्न उपस्थित होतो. आपल्यामधील दैवी आत्मा आपल्यापेक्षा कमी असलेल्यांची काळजी करायला सांगतो आणि जर आपण तसं केलं नाही तर ती आपल्या ख्रिस्तीपणाची समस्या असते. आणि कुणीतरी लिहून ठेवलंय की ते भोग पडलेलं शुभवर्तमान आहे. एक सांगू, गर्व ही लुसिफरची समस्या होती.
मी 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 मी. काल आपण पाहिलं शलोमनाचीही ती समस्या होती, माझ्यासाठी 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 माझ्यासाठी. तर नबुखदनेसराने सुरुवात योग्य केली, पण जर तुम्ही वचन 29 पाहिलं, केवळ वचन 29 त्याला संकटात टाकतं. 12 महिने लोटल्यावर 12 महिने तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर मी बांधले आहे ना. 12 महिन्यांपूर्वी सगळं काही देवामुळे होतं आणि आता त्याच्यामुळे झालं. हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने आणि माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की हे राजा नबुखदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. वा, हॅलो. आपल्याला अधिक आशीर्वादित करायला देवाला आवडतं जर आपण योग्य प्रकारे हाताळू शकलो तर. आमेन. आणि चांगली बातमी अशी की आपली सुधारणा होते. 7 वर्षांपर्यंत त्याला जनावराप्रमाणे राहावं लागलं. त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले, त्याची नखं वाढली, त्याला घालवून दिल्याप्रमाणे तो शेतात वावरू लागला, त्याचं मन हरवून गेलं. आणि मग वचन 35 मध्ये किंवा वचन 34 मध्ये ते म्हणतं, हे दिवस संपल्यावर मी आपले डोळे आकाशाकडे लाविले, माझी बुद्धी व ज्ञान मला परत मिळाली. वचन 35, पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ कह पदार्थ आहेत, तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करीतो. तू असे काय करीतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. आता नबुखदनेसरला देवाचे पूर्ण ज्ञान झाले. देव सार्वभौम आहे, तो त्याला हवं ते करतो, पाहिजे तेव्हा करतो, कुठेही करतो, कोणत्याही वेळी करतो, कुणा संबंधानेही करतो आणि त्याच्या कार्याशी कुणाचा काहीही संबंध नसतो. देवाला आपण सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्याचा प्रयत्न करणं सोडून द्यावं. म्हणजे का देवा, का मीच का तुम्ही का नाही. आपण स्वतः बाबतीत काही घडलं तर जितके अस्वस्थ होतो तितके इतरांच्या बाबतीत काही घडल्यावर होत नाही. इतरांच्या बाबतीत ते घडलं तर त्यांनी देवावर कसा विश्वास ठेवावा याचं भाषण देतो. पण जर आपल्या बाबतीत घडलं, मला कळत नाही माझ्या बाबतीत हे कसं घडलं का, ही आपली प्रवृत्ती असते. आपण स्वतःला इतके महान समजतो की आपल्या बाबतीत हे घडूच शकत नाही असं आपल्याला वाटतं. यशाया 14 मध्ये 5 वेळा लुसिफर म्हणतो, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, मी परात्परा समान होईन, मी होईन, मी होईन, मी होईन. देव म्हणतो, मी तुला सांगतो, तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले. देव आपला महिमा कोणासोबत वाटून घेत नाही. तो घमेंडखोरीचा आत्मा देत नाही. या बाबतीत आपण अधिक शिकण्याची गरज आहे. एक सांगू, विनयशीलता खूप सुंदर गोष्ट आहे आणि एक प्रकारे ज्याच्या मागे लागावं असं प्रमुख तत्व आहे ते विनम्रपणाबाबतीत बोलण्याजोगे पुष्कळ गुणधर्म आहेत. पैकी देवावर भरोसा ठेवणे हा एक आहे. जेव्हा आपण स्वतःची काळजी न करता देवावर विश्वास ठेवतो ती विनम्रपणाची खूण असते. नम्र मनुष्य त्याच्या सामर्थ्यासाठी नेहमी देवाचा आभारी असतो असा माझा विश्वास आहे. ज्या गोष्टी तो करू शकतो त्यासाठी आणि कमजोरींसाठी देवावर तो विसंबून राहत असतो. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते जाणून घेतल्यास तुम्हाला नेहमीच स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. आणि मला वाटतं की आपण नेहमी लोकांना सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा गर्वाच्या समस्येतून आपण बाहेर पडतो तेव्हा खूप छान वाटतं आणि नम्रपणाने कसं तुम्ही जीवन उपभोगू शकता ते तुम्हाला कळू शकतं. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.